नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲरे. ॲरे कशासाठी यूज केला जातो बा? बेसिकली आतापर्यंत तुम्ही काय केल्या, सिंगल सिंगल व्हॅल्यूज ऍक्सेप्ट केल्या. सो आपल्याला जर मल्टिपल व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे, काय करायचं आहे, मल्टिपल व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहे, बट सेम टाईपच्या. म्हणजे काय करायचं, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं का 5 नंबर ऍक्सेप्ट करा, तर तुम्ही सरळ 5 व्हेरिएबल डिक्लेअर करता. मी जर 10 म्हटलं तर तुम्ही 10 व्हेरिएबल डिक्लेअर करता. बट जर मला काय करायचंय, 100 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे आहे, इंटिजर व्हॅल्यू, तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करणार? बरोबर, तुम्ही 100 व्हेरिएबल तर डिक्लेअर करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला डिफरंट व्हॅल्यू डिफरंट डिफरंट लोकेशनला किंवा प्रत्येकाला डिफरंट व्हेरिएबल तुम्हाला असाइन करावं लागतंय. बरोबर, तर ती गोष्ट सुद्धा होऊ नये म्हणून ॲरे यूज करायचा. मग ॲरे म्हणजे काय? ॲरे इज कलेक्शन ऑफ सेम डेटा टाइप एलिमेंट. ॲरे इज कलेक्शन ऑफ सेम डेटा टाइप एलिमेंट. म्हणजे ॲरे मध्ये काय आहे, मल्टिपल एलिमेंट आहे. कलेक्शन ऑफ सेम डेटा टाइप एलिमेंट, मल्टिपल एलिमेंट आहे, एकापेक्षा जास्त एलिमेंट जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस तुम्हाला ॲरे यूज केला जातो. ॲरे इज स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर. हा स्टॅटिक का बरे? कारण ॲरेची साईज जेव्हा आपण मेन्शन करणार आहे, साईज इन द सेन्स आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ एलिमेंट आपल्याला जे स्टोअर करायचे, त्या व्हेरिएबल्स मध्ये जे स्टोअर करायचे त्यांना काही एक सर्टन लिमिट असणार आहे. मी 5 डिक्लेअर करणार तर 5च व्हॅल्यू मला ऍक्सेप्ट करता येतील, किंवा 10चा जर मी ॲरे डिक्लेअर केला तर मला 10च व्हॅल्यू घेता येतील. 10 पेक्षा जास्त घेता येणार नाही. 10 पेक्षा कमी मी घेऊ शकतो, पण मला जास्त घेता येणार नाही. म्हणजे हा स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर आहे. मेन पर्पज काय याचा? मेन पर्पज हाच आहे याचा का तुम्हाला काय करता येईल, मल्टिपल एलिमेंट घ्यायचे असतील सेम टाईपचे, तर तुम्हाला काय यूज करायचं आहे, ॲरे यूज करायचा आहे. मग ॲरे यूज करायचा तर पहा, ॲरे इज ऑल्सो नोन ॲज इंडेक्स व्हॅल्यू पेअर डेटा टाईप. म्हणजेच काय, ॲरे मध्ये प्रत्येक एलिमेंट हा कसा स्टोअर केला जातो, हा स्टोअर केला जातो इंडेक्स आणि त्याच्या व्हॅल्यूनुसार. म्हणजेच काय, प्रत्येक व्हॅल्यूला काय असते, एक इंडेक्स असते. इंडेक्स असते म्हणजे काय असते का कोणतीही व्हॅल्यू कितव्या पोझिशनला स्टोअर आहे, 1 नंबरला स्टोअर आहे, 2 नंबरला स्टोअर आहे, दॅट इज इंडेक्स व्हॅल्यू पेअर. म्हणजेच काय, ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम zeroth place and end at n-1th place. म्हणजेच काय, इंडेक्स चालू कुठून होते, ॲरेची इंडेक्स चालू होते तुमची 0th प्लेस पासून. जर तुमची साईज n आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या ॲरेची साईज मी 5 आहे, तर माझे एलिमेंट पुढे स्टोअर होणार 0th पोझिशनला पहिला एलिमेंट स्टोअर होणार, 1 पोझिशनला दुसरा, सेकंड, थर्ड आणि 4th पर्यंत जाणार. म्हणून आपण घेतलं n-1th प्लेसला काय होणार, तुमचा एलिमेंट स्टोअर होणार. म्हणूनच याला म्हटलं तर इंडेक्स व्हॅल्यू पेअर. मग कसं असतं हे पहा, ॲरे कसा असतो, ॲरे कसा असतो तर त्याचे टाइप्स पडलेले. मग टाइप्स कोणते, टाइप्स ऑफ ॲरे कोणते टाइप्स आहे? पहिला आहे वन डायमेन्शनल ॲरे, त्यालाच म्हणलं जातं लिनियर ॲरे. सेकंड आहे 2 डायमेन्शनल ॲरे, त्याला म्हणलं जातं मॅट्रिक्स. आणि थर्ड वन आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे. म्हणजे पहा, ॲरेचे बेसिकली 3 टाइप्स पडतात. पहिला पडतो 1 डायमेन्शनल, दुसरा आहे 2 डायमेन्शनल आणि तिसरा आहे मल्टी डायमेन्शनल. तिघांचं आपल्याला काय करायचं, सेपरेट वर्किंग आहे. तिघांचं सेपरेट इंट्रोडक्शन पाहायचंय. तिन्ही वेळचं सर्व सेपरेट गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. पण बेसिकली पहिल्यांदा पूर्ण समजून घ्या व्हॉट इज ॲरे.
एकदम सिंपल भाषेमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, ॲरे म्हणजे काय? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सेम डेटा टाईप इलेमेंट. म्हणजेच काय? सारख्या टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यू जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ॲरे म्हटलं जातं. हा स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर का बरं आहे? कारण याची साईज जी असणार आहे ती फिक्स असणार आहे, ती तुम्ही चेंज करू शकत नाही. चेंज इन द सेन्स तुम्हाला ती वाढवता येणार नाही. मग यामध्ये इलेमेंट कसा स्टोअर होतो? तर यामध्ये इलेमेंट स्टोअर होताना कसा होतो? इंडेक्स व्हॅल्यू. म्हणजे तुमची जी व्हॅल्यू आहे त्या प्रत्येक व्हॅल्यूला काहीतरी इंडेक्स असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? काहीतरी पोझिशन असणार आहे. तुमची प्रत्येक व्हॅल्यू काहीतरी पोझिशनला स्टोअर होते. किंवा तुम्ही याला काय म्हणू शकतात? अजून एक मिनिंग आहे, ॲरे इज सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर. सिक्वेन्शियल डेटा स्ट्रक्चर असं पण म्हटलं जातं. म्हणजे काय करतो? सिक्वेन्शियल म्हणजे काय? एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, असं एकानंतर एक इलेमेंट काय होत असतात? तुमचे ॲरेमध्ये ऍड होत असतात. मग ॲरेला जर इंडेक्स व्हॅल्यू पेअर आहे तर त्याची इंडेक्स चालू कुठून होते? 0th प्लेस पासून, आणि एंड कुठं होते? ती n-1. n-1 म्हणजे कोणती? जी तुमची साईज असेल ती साईज -1 पर्यंत जाते. मग याचे टोटल किती टाइम्स पडतात? तर याचे टोटल 3 टाइप्स पडतात. 1 डायमेन्शनल ॲरे, दॅट इज लिनियर ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरे म्हणजे मॅट्रिक्स रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. मल्टी डायमेन्शनल, रो मध्ये पुन्हा कॉलम, कॉलम मध्ये पुन्हा रोज तुमचे काय होतील? ऍड केले जातील. दिस इज युअर ॲरे इंट्रोडक्शन. नेक्स्ट सेशन्स मध्ये आपल्याला काय पाहायचं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 डायमेन्शनल ॲरे, हाऊ इट इज डिक्लेअर्ड, हाऊ टू इनिशियलाइज, how to accept element of one dimensional array, and how to display the element of one dimensional array. Okay, thank you.